मेळाव्याच्या पूर्वसंध्येला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातून शब्द दिल्याप्रमाणे वेळात वेळ काढून माननीय आशिष आले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. मराठी चित्रपटांसाठी झटणारा, मराठी चित्रपटांचं दुःख समजणारा आणि मराठी चित्रपटाला पुढे नेणारा सांस्कृतिक कार्यमंत्री आपल्याला लाभला आहे. याच्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. गुढीपाडव्याचं निमित्त आहे, मराठी नववर्षाचं आपण सगळ्यांना स्वागत करूया आणि मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उघडूया असं आवाहन त्यानिमित्ताने मी माननीय आशिषजींना करायचं. आजच्या या सुशीला सुजित या चित्रपटाच्या आपण त्याला एक अर्थाने लॉन्चच म्हणूया, आणि तो झाला आहे पूर्ण. 18 एप्रिलला आता सिनेमागृहात तो येणार आहे आणि औचित्यही उत्तम आहे, कारण मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला ही सगळी आपण मंडळी एकत्र आलेलो आहोत. आणि मग तुम्ही केलेला जो प्रयत्न आहे, जी स्टोरी लाईन किंवा जी कथा मला कळले त्यामध्ये नायक आणि नायिका हे ताराआड अडकले, मी लपले तसं म्हणत. पण आता मराठी सिनेमावर प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांनी आता लपून नका बसू, आता असे बाहेर या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा करणं म्हणजे अभिमानास्पद किंवा एखादं पुरस्कार मिळाल्याचा आनंद तुम्हालाही मिळतोय. आणि सांस्कृतिक विभागातर्फे मराठी सिनेमा 10 नाण्याने आता महाद्वार ओपन करायचं. आणि मग या सगळ्यामध्ये बाकी योजना आहेत त्या आहेतच. मला सगळ्या योजनांची मांडणी नाही करायची, पण मला एका गोष्टीचा जरूर उल्लेख करायचा आहे की तुम्ही किंवा तुम्ही स्वतः जोशीजी की आपण ही कंपनी जी केली आहे याचा पहिला सिनेमा आहे आणि तुम्ही मराठी नववर्षाच्या पूर्व संध्येला येतोय. मी तुम्हाला मनापासून सद्गुरू कृपेने अशाच शुभेच्छा देतो सोनालीताई. या सिनेमा इतका चालावा की तुमचा व्यवसाय हा तर होईलच, पण या पद्धतीने मराठी माणसाच्या अंतर्मनाला हात घालण्याच्या भूमिकांचा सिनेमा सातत्याने काढण्याची आणि निर्माण करण्याची, दिग्दर्शन करण्याची स्पर्धा लागली. आणि या अर्थाने या आजच्या संध्याकाळी आपण एकमेकाला शुभेच्छा देऊया. मराठी माणूस रसिक आहेच, पण अमराठी माणूस सुद्धा मराठी सिनेमा बघायला यावा इतकी चर्चा या सिनेमाची व्हावी इतकी अपेक्षा व्यक्त करतो. मी स्वतः पैसे देऊन तो सिनेमा बघेन, तिकीट काढतो आणि फक्त वेळ कधीचा काय वेळ तुम्हाला कळेल, पण तो नक्की बघेन. आणि तुम्ही सगळेच कलाकार, प्रसाद काय तुम्ही काही सगळे मला आवडती कलाकार मंडळी, तुम्हाला सिनेमावर आम्ही स्क्रीनवर पाहतो आणि प्रत्येक मराठी माणूस तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, अभिनय करता, आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुखदुःख सहजतेने लिहिल्या त्या ठिकाणी पडद्यावर तुम्ही दाखवता. आणि ते दाखवत असताना तुम्ही त्याच्याबरोबर अभिनय करत असतात, पण त्यातला बघणारा जो आहे ना तो त्याच्या आयुष्यातले सगळे संबंध जोडत असतो आणि मग त्यातला तो आपलं उत्तर त्याला मिळत असतं. इतकं मोठं काम मला वाटतं ही सगळी तुम्ही मंडळी करता. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि चांगलं.